देवाने तुम्हाला आणि मला दिलेले आहेत आणि या डोळ्याच्या द्वारे जवळपास चांगला माणूस कमी पाहतो आणि वाईट माणूस जास्त पाहत असतो. बरोबर आहे का? चांगला माणूस कमी पाहतो आणि वाईट माणूस काय करतो? जास्त पाहतो. आणि ह्या देह स्वभावाला कंट्रोल करण्यासाठी, थांबवण्यासाठी देवाने तुम्हाला आणि मला देवाचा आत्मा दिलेला आहे. आमेन. आणि म्हणून हे डोळे जे वाईट वाईट पाहतात, या डोळ्याकडे लक्ष देणं तुम्हाला आणि मला फार महत्वाचं आहे. दोन दरवाजे पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेले आहेत की पाप येथे प्रवेश करतं. म्हणा, पाप येथे प्रवेश करतं. कान आणि डोळे. म्हणा, कान आणि डोळे. कान आणि डोळ्याच्या द्वारे काय करतं? पाप माणसाच्या जीवनामध्ये प्रवेश करत असत. लक्षात ठेवा. कारण कानाने मनुष्य ऐकत असतो, सगळं चांगलं ऐकत नाही, पण वाईट गोष्टी जास्त माणसाला ऐकायला येतात. वाईट गोष्टी माणसाला जास्त ऐकायला येतात आणि वाईट गोष्टी मनुष्य जास्त कॅप्चर करत असतो, जास्त घेत असतो. दुसरी गोष्ट, डोळ्याने तुम्ही आम्ही जरी पाहिलं तर मनुष्य चांगलं कमी पाहतो, परंतु वाईट मनुष्य जास्त पाहत असतो. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं आहे, या दोन गोष्टींच्या द्वारे पाप माणसाच्या जीवनामध्ये जास्त प्रवेश करतं आणि देवाच्या विरुद्ध वागण्यासाठी, परमेश्वराच्या विरुद्ध वागण्यासाठी, भगवंताच्या विरुद्ध वागण्यासाठी आम्हाला ते तयार करत असतात. आणि यामधून परमेश्वराच्या वचनात लिहिलेलं आहे, देहाच्या द्वारे वासना तयार होती, डोळ्याच्या द्वारे देखील वासना तयार होती. आणि पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं आहे, आपण धार्मिक जीवन जगण्याच्या ऐवजी आपण वाईट जीवन जगण्यास जास्त लक्ष देणारे लोक होतो. म्हणून आम्हाला आत्म्याची गरज आहे, आम्हाला देवाच्या सामर्थ्याची गरज आहे, आम्हाला देवाच्या शक्तीची गरज आहे की आम्ही धार्मिक जीवन जगलो पाहिजे, आम्ही पवित्र जीवन जगलो पाहिजे, आम्ही देवाच्या विरुद्ध वागलो नाही पाहिजे. आमेन. पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं आहे, अधार्मिक मनुष्य आणि धार्मिक मनुष्य, देवाची सेवा कार्य करणाऱ्या मनुष्य आणि देवाच्या विरुद्ध वागणारा मनुष्य, या दोघांमध्ये हा भेद आहे, या दोघांमध्ये हा फरक आहे. धार्मिक माणूस नेहमी वाईट गोष्टीपासून लांब पळतो, पण जो धार्मिक नाही तो माणूस पापाकडे जास्त धावत असतो, देवाच्या विरुद्ध जास्त तो वागत असतो. आणि ज्यावेळेस आपली गोष्ट लक्षात ठेवा, कान आणि